नमस्कार मित्रांनो, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं रिअल स्टोरी या आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सून घरात आली की तिच्याकडून अपेक्षा ठेवणं खूप सोपं असतं. पण कधी आपण स्वतःला हा प्रश्न विचारतो का, की आपण तिच्याकडून ज्या गोष्टींची अपेक्षा करतो त्या गोष्टी आपल्या मुलीकडूनही करायला सांगू शकतो. आजची कथा आहे एका अशाच आईची, जिला मुलाच्या लग्नानंतर सून मिळाली, पण तिने सुनेला सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून स्वीकारायचा निर्णय घेतला. मात्र परदेशात वाढलेली तिची सून घरात आल्यानंतर तिच्या काही सवयी पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. घरातील जुन्या परंपरा आणि सुनेच्या आधुनिक विचारांमध्ये वारंवार मतभेद होऊ लागतात. एकीकडे घरातील वडीलधाऱ्यांचे संस्कार तर दुसरीकडे नव्या पिढीचे विचार. या दोघांमध्ये माधवी स्वतःला सतत अडकलेली पाहते. पण एका दिवशी असं काही घडतं ज्यामुळे माधवीला जाणवतं की सून आणि सासूचं नातं फक्त नियम आणि परंपरांनी नाही तर प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणाने टिकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या सुनेला सुरुवातीला घरातील लोक समजून घेऊ शकत नव्हते, ती सून पुढे आपल्या सासूच्या आयुष्यात असा बदल घडवून आणते की सगळ्यांचे डोळे पाणवतात. नेमकं असं काय घडलं? माधवीला आपल्या सुनेमध्ये मुलगी कधी दिसू लागली आणि कुसुमताईंनी आपल्या सुनेला शेवटी कोणते शब्द सांगितले ज्यासाठी ती अनेक वर्षापासून वाट पाहत होती? हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग कथा सुरू करूया. मुलगा आदित्यचं लग्न ठरताच माधवीच्या आनंदाला पारावार उरला नाही. कित्येक वर्षांनी त्यांच्या घरात पुन्हा एकदा लग्नाची लगबग आणि सणाईचे सूर ऐकू येणार होते. काम खूप होते आणि वेळ मात्र कमी होता, कारण होणारी सून अन्वीचे वडील समीर अमेरिकेत राहत होते आणि मुलीचं लग्न करून त्यांना लवकरच परत जायचं होतं. अन्वी परदेशात वाढलेली असली तरी तिला भारतीय संस्कृतीची खूप आवड होती. तिला भारतात राहून भारतीय संस्कृतीवर संशोधन करायचं होतं. आदित्यच्या सांगण्यावरून तिने भारतातील एका विद्यापीठात प्रवेशासाठी अर्जही केला होता. अन्वीचे वडील समीर आणि आदित्यचे वडील विनायक हे खूप जुने मित्र होते. समीर अमेरिकेला गेल्यानंतरही त्यांची मैत्री कायम होती. अन्वीने लग्नानंतर भारतात राहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा समीर यांच्या मनात सर्वात आधी त्यांच्या मित्राचा मुलगा आदित्यच आला. त्यांनी अन्वीशी बोलल्यानंतर तिनेही आनंदाने होकार दिला. खरं तर आदित्य आणि अन्वी लहानपणापासूनचे मित्र होते आणि भारताबद्दल अन्वीच्या मनात असलेलं प्रेम कुठेतरी आदित्यशी जोडलेलं होतं. समीर यांनी ही गोष्ट विनायक यांना सांगितली तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला. दोन जुन्या मित्रांची मैत्री आता नात्यात बदलणार होती. लग्नाचा दिवस जवळ येत होता तशी माधवीची धावपळ वाढत होती. अखेर लग्नाचा दिवस उजाडला. स्टेजवर आदित्य आणि अन्वीला एकत्र पाहून माधवीचं मन आनंदाने भरून आलं. दोघांची जोडी खूप सुंदर दिसत होती. तिची मैत्रीण शैलजा म्हणाली, माधवी, सून तर खूप सुंदर मिळाली तुला. माधवी हसली. तेवढ्यात दुसरी मैत्रीण लता हसत म्हणाली, खूप खूप अभिनंदन, आता तू खरी सासू झालीस. माधवीने हसत उत्तर दिलं, अगं 2 वर्षापूर्वीच मी सासू झाले आहे. लता म्हणाली, ते मला माहीत आहे, पण जावईचं सासूबाई होणं आणि मुलाच्या बायकोची सासू होणं यात खूप फरक असतो. मुलगी आणि जावई 4 दिवसांसाठी येतात. त्यांचं प्रेमाने स्वागत करून आपण खुश होतो, पण सून घरात कायमची राहते, त्यामुळे तिच्याशी जुळवून घ्यावं लागतं. लता निघून गेली, पण तिचे शब्द माधवीच्या मनात घर करून राहिले. ते विचार करू लागली, एकच स्त्री जेव्हा आई असते तेव्हा मुलीला मोकळीक देते, पण ती स्त्री सासू झाली की सुनेला सतत का सांगत राहते. मुलीला जे स्वातंत्र्य दिलं जातं ते सुनेला का दिलं जात नाही? सुनही तर कोणाची तरी मुलगीच असते. माधवीला या विचारांनी अस्वस्थ केलं. लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण होईपर्यंत तिच्या मनात हेच विचार सुरू होते. तिने मनाशी ठरवलं, अन्वीला मी मुलीसारखंच प्रेम देईन. तिला उगाच टोमणे मारणार नाही, सतत नियम सांगणार नाही. शेवटी तीही या घरात नवीन आहे. लग्न छान पार पडलं. नातेवाईक हळूहळू निघून गेले. शेवटी घरात माधवी, विनायक, त्यांची आई कुसुमताई, आदित्य आणि अन्वी एवढेच राहिले. घरातून निघताना माधवीची जाऊ मृणाल तिला म्हणाली, ताई, सून खूप सुंदर, शिकलेली आणि हुशार आहे, पण जरा सांभाळून राहा. माधवी काही बोलले नाही.
ती मनात म्हणाली, कशाला सांभाळून राहायचं, ती माझी सून आहे, काही परखी व्यक्ती नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे सासू सुनेत गैरसमज निर्माण होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता अन्वी सिवलेस गाऊन घालून झोपेतून उठली आणि हॉलमध्ये आली. तिने माधवी आणि विनायकला हसून म्हटलं, गुड मॉर्निंग मॉम, गुड मॉर्निंग डॅड. आज थोडा उशीर झाला. तिचे कपडे आणि तिची राहणी पाहून माधवीच्या मनातली जुनी सासू जागी झाली. तिला काहीतरी बोलावंसं वाटलं, पण तिने स्वतःला थांबवलं आणि हसत म्हणाली, काही हरकत नाही बेटा, चहा घेणार का? अन्वी म्हणाली, नाही मॉम, मी चहा घेत नाही. आणि ती आरामात टीव्ही पाहू लागली. माधवीला स्वतःचे लग्नानंतरचे दिवस आठवले. ती सकाळी उठल्यावर घरातील मोठ्यांच्या पाया पडायची. रात्री झोपण्यापूर्वीही त्यांचा आशीर्वाद घ्यायची. लग्नाच्या पहिल्याच दिवशी विनायकने तिला सांगितलं होतं की त्यांच्या घरात सकाळी आणि रात्री मोठ्यांच्या पाया पडण्याची प्रथा आहे. माधवीच्या मनात आलं, आदित्यने अन्वीला आपल्या घराच्या प्रथा सांगितल्या नाहीत का? तेवढ्यात टीव्हीचा आवाज ऐकून आत पूजा करत असलेल्या कुसुमताईंनी आवाज दिला, माधवी, टीव्हीचा आवाज जरा कमी कर, माझ्या पूजेत व्यत्यय येतोय. अन्वी लगेच म्हणाली, मॉम, दादींना पूजा करताना दरवाजा बंद करायला सांगा ना, माझा आवडता कार्यक्रम सुरू आहे. माधवी काहीच बोलली नाही. तिला परिस्थिती शांत ठेवायची होती. संध्याकाळी आदित्य आणि अन्वी बाहेर चित्रपटाला जाणार होते. अन्वी जीन्स आणि टॉप घालून तयार झाली. माधवीला क्षणभर तिला काही सांगावंसं वाटलं, पण अन्वी म्हणाली, मॉम, मोटरसायकलवर साडी नेसून बसणं मला अवघड वाटतं आणि सोयीचंही नाही. माधवीने फक्त हसून तिला जाऊ दिलं. तेवढ्यात कुसुमताई म्हणाल्या, नवीन सुनेने थोडं पारंपरिक राहायला हवं, जास्त मोकळीक दिली तर नंतर त्रास होतो. माधवीला त्यांचं म्हणणं समजत होतं, पण अन्वीला जबरदस्तीने बदलणं योग्य नाही हेही तिला माहीत होतं. काही दिवसांनी आदित्य आणि अन्वी हनीमूनसाठी गोव्याला गेले. त्या काही दिवसात माधवीला थोडा आराम मिळाला, पण मनात सतत एकच विचार सुरू होता. लताने सांगितलेलं वाक्य तिच्या कानात घुमत होतं, खरी सासू होणं वेगळं असतं. माधवी विचार करू लागली, मुलगी माहेरी आली की आई तिच्यासाठी सगळं करते, तिच्या आवडीचं जेवण बनवते, तिची काळजी घेते. पण सून घरात आली की तिच्यावर लगेच घराच्या जबाबदाऱ्या टाकल्या जातात. असं का? तिने ठरवलं की अन्वीला ती कधीही फक्त सून म्हणून पाहणार नाही. ती तिला मुलीसारखं प्रेम आणि आदर देईल. काही दिवसांनी आदित्य आणि अन्वी परत आले. दोघांनी माधवीसाठी आणि विनायकसाठी भरपूर भेटवस्तू आणल्या होत्या. अन्वी उत्साहाने तिच्या मोबाईलमधले फोटो माधवीला दाखवत होती. काही फोटो पाहून माधवीला थोडं अवघडल्यासारखं वाटलं. ती फक्त एवढंच म्हणाली, बेटा, हे फोटो डॅडला दाखवू नकोस, त्यांना इतका मोकळेपणा आवडत नाही. माधवीचं वाक्य ऐकून अन्वीचा चेहरा उतरला. ती काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. ते पाहून माधवीला स्वतःचे जुने दिवस आठवले. लग्नानंतर तिनेही काही सुंदर फोटो काढले होते, पण विनायकने ते कुणालाही दाखवले नव्हते. घराच्या जुन्या शिस्तीत राहता राहता माधवीनेही आपल्या अनेक इच्छा मनातच दडपून टाकल्या होत्या. तिला वाटलं होतं की सून आल्यावर ती थोडं मोकळं आयुष्य जगेल, कुणाला तरी प्रेमाने सांगता येईल, कधीतरी कुणाच्या हाताचा चहा घेता येईल. पण आता तिला जाणवत होतं की घरात शांतता ठेवायची असेल तर फक्त सुनेनेच नाही तर सासूनेही बदलायला हवं. दुसऱ्या दिवशी सकाळी माधवी कुसुमताईंच्या पाया पडत होते. अन्वीने ते पाहिलं आणि विचारलं, मॉम, तुम्ही रोज दादींच्या पाया का पडता? माधवी हसून म्हणाली, बेटा, हा आमच्या घरचा संस्कार आहे. मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करायची. अन्वीने विचारलं, पण आदित्य, डॅड आणि मी रोज त्यांच्या पाया पडत नाही, मग त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळत नाही का? माधवी उत्तर देताना इतक्यात कुसुमताई म्हणाल्या, बाळा, ही आमची परंपरा आहे. घरातील सुनेने मोठ्यांच्या पाया पडून दिवसाची सुरुवात केली की घरात सुख शांती राहते. अन्वी शांतपणे म्हणाली, दादी, परदेशात अशी पद्धत नाही, तिथे लोक पाया पडत नाहीत, मग ते सुखी नसतात का? आणि मॉमच्या कमरेला दुखतं, डॉक्टरांनी त्यांना जास्त वाकायला मनाई केली आहे, मग त्यांनी रोज पाया पडून त्रास वाढवून घ्यावा का? कुसुमताईंना तिचं बोलणं आवडलं नाही, पण माधवीला मात्र
पहिल्यांदा जाणवलं की अन्वीने तिच्या दुखण्याची काळजी घेतली आहे. काही दिवसांनी सुट्टीच्या दिवशी अन्वीने कुसुमताईंना पूजा करताना पाहिलं आणि त्यांच्यासमोर बसून विचारलं, दादी, तुम्ही एवढा वेळ माळ घेऊन काय करता? तिच्या कपड्यांकडे पाहून कुसुमताई म्हणाल्या, अशा कपड्यात घरातील सुना शोभत नाहीत. आधी नीट कपडे घालून ये, मग सांगते. अन्वी म्हणाली, पण ह्या कपड्यात काय चुकीचं आहे? कुसुमताई चिडून म्हणाल्या, तुम्हा आजकालच्या मुलींना प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारायची सवय झाली आहे. इतर मुली जसं राहतात तसं तुम्ही का राहू शकत नाही? वातावरण बिघडू नये म्हणून माधवीने अन्वीला आपल्या जवळ बोलावलं. रात्री विनायकने माधवीला शांतपणे सांगितलं, आईचं म्हणणं बरोबर आहे असं नाही. काळ बदलला आहे. अन्वी परदेशात वाढली आहे. तिच्या सवयी वेगळ्या असणारच. तिला जबरदस्तीने बदलण्यापेक्षा आपण तिच्याशी प्रेमाने वागायला हवं. तूही जर काळानुसार बदलली नाहीस तर स्वतःलाही त्रास होईल आणि मुलांनाही. विनायकच्या तोंडून हे शब्द ऐकून माधवीला आश्चर्य वाटलं, कारण पूर्वी आईच्या विरोधात तो एक शब्दही ऐकून घेत नसे. त्याच्यासाठी आई सर्व काही होती, पण आता तो बदलत्या काळाची गरज समजून घेत होता. दिवस हळूहळू पुढे जात होते आणि माधवी ही जुन्या आणि नव्या पिढीमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करत होती. एके दिवशी सकाळी उठल्यावर तिने पाहिलं की तिच्या खोलीत फुगे लावले होते. भिंतीवर मोठ्या अक्षरात हॅपी मदर्स डे लिहिलं होतं. माधवी आश्चर्याने सगळं पाहत उभी राहिली. तेवढ्यात आदित्य आणि अन्वी हातात फुलांचा गुच्छ आणि भेटवस्तू घेऊन तिच्या समोर आले. भेटवस्तूवर लिहिलं होतं, तुम्ही आमच्यासाठी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ आई आहात. ते वाचतात माधवीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिने भावुक होऊन विचारलं, तुम्ही दादीसाठीही काही आणलं आहे ना? त्यांचं स्थान माझ्यापेक्षा मोठं आहे. त्या आपल्या घराच्या आई आहेत. आदित्य हसत म्हणाला, हो मॉम, त्यांच्यासाठीही भेटवस्तू आहे. तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आधी सांगितलं नाही. माधवी त्यांना घेऊन कुसुमताईंच्या खोलीकडे निघाली. तेवढ्यात कुसुमताई स्वतः बाहेर आल्या. सगळं ऐकून त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. माधवी त्यांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकली, पण कुसुमताईंनी तिचा हात धरून तिला वर उभं केलं आणि म्हणाल्या, बस बाळा, आता माझ्या पाया पडायची गरज नाही. तुझ्या कमरेला त्रास होतो आणि डॉक्टरांनी वाकायला मनाई केली आहे ना. आजपासून तूही अन्वीसारखी मला फक्त गुड मॉर्निंग म्हण. माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझी फक्त सून नाहीस, माझी मुलगी आहेस. माझ्या स्वतःच्या मुलीनेही कदाचित माझी एवढी सेवा केली नसती जितकी तू केलीस. तू माझी मुलगी आहेस. हे शब्द ऐकून माधवीच्या डोळ्यात पुन्हा आनंदाश्रू आले. या एका शब्दाची तिने कित्येक वर्ष वाट पाहिली होती. ती चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जाऊ लागली, पण अन्वीने तिचा हात धरून तिला सोफ्यावर बसवलं आणि म्हणाली, मॉम, आज मदर्स डे आहे. आज तुम्ही काहीही काम करणार नाही. वर्षभर तुम्ही आमची काळजी घेता. आज एक दिवस आम्ही तुमची काळजी घेतली तर काय हरकत आहे? आज मी आणि आदित्य दोघांनी सुट्टी घेतली आहे. नाश्ता, जेवण सगळं आम्ही करू. संध्याकाळी आपण सगळे बाहेर फिरायला जाऊ आणि रात्रीचं जेवणही बाहेरच करू. असं म्हणत अन्वी स्वयंपाकघरात निघून गेली. माधवी तिच्याकडे प्रेमाने पाहत राहिली. ती मनात म्हणाली, खरंच प्रेमाला देशाची सीमा नसते. परदेशात वाढलेली मुलगीही आपल्याला तितकंच प्रेम देऊ शकते. फक्त आपण तिला प्रेम आणि विश्वास द्यायला हवा. तेवढ्यात अन्वीने किचनमधून आवाज दिला, मॉम, तुमची चहा तयार आहे. किती साखर घालू? माधवी हसली आणि म्हणाली, अर्धा चमचा. अन्वीने तशी चहा बनवून तिच्या हातात दिली. थोड्या वेळाने अन्वी नाश्ता बनवण्यासाठी पुन्हा किचनमध्ये गेली. तिला पाहताना माधवीच्या मनात एकच विचार आला, नवं नातं जुळायला वेळ लागतो. नवीन घर, नवीन माणसं, नवीन सवयी आणि नवीन संस्कार समजून घ्यायला प्रत्येकाला थोडा वेळ हवा असतो. नातं जबरदस्तीने नाही तर प्रेमाने, विश्वासाने आणि आदराने जपलं तरच सून हळूहळू मुलगी बनते आणि सासू ही आई बनते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा
आणि रिअल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमच्या पुढच्या कथा तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. तुम्ही ही कथा कुठून पाहत आहात हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. धन्यवाद. मित्रांनो, या कथेचा सर्वात सुंदर संदेश एकच आहे. नाती रक्ताच्या नात्याने नाही, तर प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणाने घट्ट होतात. सून जेव्हा आपल्या घरात येते तेव्हा ती आपलं सगळं जुनं आयुष्य मागे सोडून एका नव्या घरात पाऊल ठेवते. त्यामुळे तिला लगेच आपल्या पद्धतीने बदलण्यापेक्षा तिला समजून घेणं आणि थोडा वेळ देणं गरजेचं आहे. संस्कार आणि परंपरा महत्वाच्या आहेत, पण त्यासोबत समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि विचारांचाही आदर केला पाहिजे. सासूने सुनेला मुलीसारखं प्रेम दिलं तर सूनही तिला आईसारखं मान देऊ शकते. कारण शेवटी घर मोठं करण्यासाठी भिंती नाही, तर माणसांमधलं प्रेम आणि आपलेपणा महत्वाचा असतो. नातं जपायचं असेल तर नेहमी समोरच्याने बदलण्याची वाट पाहू नका. कधी कधी स्वतःमध्ये केलेला थोडासा बदलही संपूर्ण घरात आनंद घेऊन येतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि रिअल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशीच मनाला स्पर्श करणारी कथा घेऊन मी पुन्हा तुमच्या भेटीला येईल. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या माणसांना प्रेमाने जपा. धन्यवाद.